पुण्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या विरोधात स्थानिक महिलांनी आंदोलन केलंय। डेक्कन फुलाची वाडी परिसराला पूरसदृश परिस्थितीचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे आणि तरी देखील या भागामध्ये कोणीही पाहणी किंवा मदतीसाठी आलेलं नाहीये। त्यामुळे महिला आक्रमक झाल्यात। मुख्यमंत्री फक्त सोसायटींची पाहणी करून मदत जाहीर करतात, गरिबांकडे का लक्ष देत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय। त्याचप्रमाणे आम्ही लाडक्या बहिणी नाही तर सावत्र बहिणी आहोत का असा सवालही या महिलांनी उपस्थित केलाय। तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यातील फुलाची वाडी परिसरामध्ये पुराचा जो फटका बसलाय, मात्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी व्हिजिट केली नाही किंवा अद्याप यांना मदत मिळाल्याचा आरोप या ठिकाणी महिलांनी केलेला आहे। या ठिकाणी महिला रस्ते उतरून या ठिकाणी आंदोलन करतायत। ताई, काय तुमची मागणी आहे? तुमच्या इथं पुराचं पाणी शिरलं होतं पण मदत मिळाली नाहीये? नाही मिळाली आम्हाला मदत आणि मुख्यमंत्री साहेबांना आमच्याकडे यायला वेळ नव्हता आणि त्यांनी सांगितलं टीव्हीवर की पुणे दौरा करणारे 2-3 भागाचा केला त्यांनी, पण ते फुलाची वाडी नाहीच आहे ना कशामध्ये कुठे, जंगली महाराज रोडच्या शेजारी आहे, तिथनं मुख्यमंत्री साहेब जातात पण त्यांना इथं यायला वेळ नाहीये। मदत काहीच मिळाली नाही। मदत आमच्या अन्नधान्याची तर इतकी नुकसान झाली, मुलांचे वह्या पुस्तकं, काहींच्या आता आपण कष्ट करून ज्या वस्तू घेतो, फ्रीज घेतो, टीव्ही, त्याची सुद्धा नुकसानी झालेले आहेत। आम्ही तर ते म्हणतच नाही, पण जे अन्नधान्याची नुकसान झाली, कपड्या लत्ते झाली, लहान मुलांच्या वह्या पुस्तकांची, ती तरी मदत वेळेवर मिळायला नको की आपल्या इथला माणूस जेवलाय की नाही। आता काय तुमच्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे? चिखल वगैरे राडावर तो राडा वगैरे तर आहेच आहे, आम्ही स्वतः साफ केला। तुम्ही आमची घरं लाईव्ह दाखवा मुख्यमंत्री साहेबांना, त्यांना पण दिसू द्या की आम्ही खोटं बोलतोय का खरं बोलतोय। तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या सावत्र बहिणी असं आता आम्हाला वाटायला लागले। जर तुम्ही एकता नगर हे जर ओनरशिप मध्ये म्हणजे त्यांचं जितकं नुकसान झालेलं नाही तितकंच आमचं नुकसान झालेलं आहे। ज्या एक एक करून आम्ही वस्तू जमा केल्या त्या सगळे आज बंद घराबाहेर टाकल्यात आम्ही। सांगा तर मुख्यमंत्री साहेबांनी या महिलांकडे किंवा या फुलाची वाडी या परिसरातही मदत करण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे। खरं तर या ठिकाणी तशी परिस्थिती सुद्धा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे।